नमस्कार मंडळी. भटकंती आणि भाकरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी खूप स्पेशल आहे. कारण ती फक्त रेसिपी नाही तर आठवण आहे. स्कूलच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं पॅटीस. आज पॅटीस करताना सहज आठवलं. आमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये मिळायचं गरमागरम पॅटीस. साधं होतं पण त्याची चव काही वेगळीच वाटायची. रिसेस सुरू व्हायच्या आधीच कॅन्टीन बाहेर लाईन लागायच्या आणि रिसेस संपायच्या आधीच पॅटीस संपून जायचं. गॅदरिंगच्या वेळेस तर अजूनच वेगळंच माहोल व्हायचा. तयारी, कपडे, मेकअपमध्ये झालेला गोंधळ आणि त्या सगळ्यात भन्नाट मजा यायची. कारण आपण सगळे एकत्र असायचो. एकत्र खाल्लेलं पॅटीस, एकत्र केलेला गोंधळ आणि एकत्र वाजवलेल्या टाळ्यांचा गडगडाट. हे सगळं अजूनही कानात घुमतं. आता ते चेहरे तितकेसे दिसत नाहीत, भेटणं होत नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. पण एखाद्या साध्या पावसाच्या दिवशी असं प्रॅक्टिस करताना सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या कट्ट्यावरच्या गप्पा, ते बिनधास्त हसणं आणि ते काळजीमुक्त दिवस. कधी-कधी वाटतं एक दिवस परत त्या शाळेत जावं, त्या जुन्या कट्ट्यावर बसावं आणि तेच पॅटीस पुन्हा खावं. जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत. अगदी मनसोक्त. आजची रेसिपी हीच. साधं पॅटीस, पण त्यात गुंफलेल्या मनाला भिडणाऱ्या आठवणी. तुम्हीही बनवा आणि तुमची शाळा आठवा. गॅदरिंग संपलं, पण गप्पा आणि पॅटीस अजून मनात आहेत. पॅटीसची चव साधी होती, पण आठवण खास होती. शाळा संपली, पण रिसेस अजून लक्षात आहे. तुमचीही असेल ना?